एकदा मागं वळून सुचेतानं आयाला लास्ट मिनिट सूचना दिल्या. हे बघ, गोल्डीने बोर्नव्हिटा घ्यायला फारच खळखळ केली तरच दाखवायचं त्याला च्युइंगमचा आमिष. आणि बरं का, पिऊच्या मैत्रिणीवर उगीच डाफरू नको, घालू दे त्यांना धुडगूस. मीच परवानगी दिली आहे तिला बाहुलीच्या लग्नाची. शिवाय साहेबांच्या जेवणाचं सगळं सांगितलंय मी बिशन सिंगला. तरी पण एकदा आठवण दे त्याला. म्हणावं, साहेबांच्या सॅलडची काकडी उभी चीर, आडव्या चपत्या त्यांना आवडत नाहीत. आणि बंगल्याच्या पायऱ्या भराभर उतरून ती गेट जवळ आली. शोफर गाडी काढून तयारच होता. डोक्यावरची पगडी एकदा हातानं सारखी दाबून त्यानं व्हील हातात घेतलं. एवढ्यात ऑफिसचा पट्टेवाला धापा टाकीत गाडीच्या दिशेने येताना दिसला. शोफर क्षणभर थांबला. धावत येऊन पट्टेवाल्यानं सुचेताच्या हातात एक चिठ्ठी दिली. साहेबांनी दिली या. सुचेताचे डोळे चिठ्ठीवरनं फिरू लागले आणि क्षणभर संतापाच्या उर्मीनं तिचं शरीर तापलं. पण स्वतःला कसंबसं सावरीत ती पट्टेवाल्याला म्हणाली, ठीक आहे, तू जा. पण एक काम कर, जाता जाता गोविंदला गेटजवळ 4 थैल्या आणि अंड्यांचा ट्रे घेऊन वाट पाहायला सांग. मी त्याला बरोबर नेणार आहे. पट्टेवाला गेल्यावर पर्समधील नाजूक नोटबुक काढून सुचेता घरात ठेवून आली आणि चढता चढता संथपणे म्हणाली, सरदारजी, गाडी सब्जी मंडी ले चलो, वहाँ से सुपरमार्केट जाना पडेगा. गाडीचं दार जोरात बंद करून मग तिने स्वतःला मागच्या सीटवर झोकून दिलं. चिठ्ठीतला मजकूर परत एकदा तिचं मन ओरबाडून गेला. आज लंचसाठी 5 पाहुणे येणार आहेत. 2 नॉनव्हेज, 1 पक्का मद्रासी ब्राह्मण आणि 2 एग व्हेजिटेरियन. साधारण 1:30ला येऊ. गाडी तुझ्याजवळ ठेव, अमोल. गेली कित्येक वर्ष हेच चाललंय. लंच, डिनर, पार्टी, कसलं तरी उद्घाटन, फोटो, पुष्पहार, रमी, पिकनिक. दिवसांमागून दिवस धावत होते, चमचमणाऱ्या लाटांसारखे, झिंगत, फेसाळत, हर्षाचे तुषार उडवीत. 8 वर्षांचा काळ पायाखालून केव्हा सरकला कळलंच नाही. आणि मग परवा अचानक तिच्या मनाला कसली तरी वेगळीच रुखरुख लागली. जेवण अर्धवट सोडून स्वीट डिश खाल्ल्याची. उगीच अर्धवट सोडला आपण शेक्सपिरियन ट्रॅजेडीवरचा थिसिस. तो पुरा करूनच मगच करायला हवं होतं लग्न. दिवाळीचा आनंद मनमुराद लुटल्यावर पुस्तकं वया भरून परत शाळेत जायची ओढ लागावी तसंच झालं तिला. तिनं मनाशी ठरवलं लायब्ररीत जाऊन अभ्यासाला सुरुवात करायची. मग त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी हरकत नाही. आज पहाटे उठून मग सुचेतानं भराभर सगळं आवरलं होतं. मुलांनासुद्धा बिछाण्यातून ओढून काढून जबरदस्तीनं आंघोळी घातल्या. घरातल्या नोकरांना कामं वाटून दिली. माळ्याला कुठले फ्लॉवर पॉट कोणत्या फुलांनी सजवायचे ते नीट समजावलं. लेडीज क्लबच्या सेक्रेटरीला फोनवर बोलावून क्लबमध्ये खेळायच्या गेमची कल्पना दिली. चायनीज कुकिंग शिकवायला येणाऱ्या माणसाची अपॉइंटमेंट रद्द केली आणि शेवटी ऑफिसचा नंबर फिरवला. हे बघ अमोल, मी चालले लायब्ररीत. एकदम संध्याकाळी भेटू. लवकर आलास तर आपल्या पिल्लांना घेऊन पार्कमध्ये जा. बाय. तिनं रिसिव्हर खाली ठेवला आणि मग तिच्या ध्यानात आलं की अमोल हां पलीकडे काहीही बोललाच नाही. तिच्या कपाळाला बारीकशी आठी पडली. असेल एखाद्या लेबर प्रॉब्लेमचा किस काढीत, नाहीतर प्रोडक्शनची चिंता करीत. तिनं मग बॅगेतली जुनी नोटबुक आणि पेन काढलं. त्यांच्या जादूमय स्पर्शानं 8 वर्षापूर्वी शोधलेल्या शेक्सपिरियन ट्रॅजेडीचे मुलायम धागेदोरे तिच्या भोवती भराभर गुंडाळले. परत एकदा लायब्ररीच्या निवांत कोपऱ्यात
ती दिवे लागणीपर्यंत बसणार होती. जुन्या पुस्तकांचा प्राचीन गंध हुंगीत भूतकाळात हरवणार होती. रात्रीच तिनं अमोलच्या कानावर ही गोष्ट घातली. ए, आता मी अगदी छान मोकळी झाली हा अमोल. गोल्डीसुद्धा सुटवंग झालाय. मॉन्टेसरी छान रमलाय. तो आणि पिऊला आई आठवते ती फक्त झोपताना गोष्ट सांगायला. मग तुझं म्हणणं तरी काय आहे? तिला जवळ घेत अमोल म्हणाला. आणखी 2-3 छानदार पिल्लं हवी आहेत का? चल, काहीतरीच काय. मला आणखी कुणीसुद्धा नको आहे. मला हवा आहे तो माझा थिसिस. समजलं? दूर हो पाहू आणि नीट ऐक. उद्यापासून मी सकाळी 8ला जाईन लायब्ररीत आणि संध्याकाळी येईन. कबूल? सुचेतानं पाहिलं. अमोलचा चेहरा उदास झाला. जा गरानी, कुठेही जा. त्याचा आवाज जड झाला. एक निश्वास टाकून त्यानं बाजूच्या टेबलावरचं पुस्तक उचललं. पण माझ्या वेळेत घरी राहा म्हणजे झालं. पण दुपारी नसेन मी घरी, सांगून ठेवते. नाहीतर उगीच डोक्यात राख घालशील आणि त्या बिचाऱ्या नोकरांना धरशील धारेवर. सुचेतानं त्याच्या हातातलं पुस्तक काढून बजावलं. पण अमोलनं कुशीवर वळून तोंडावर पांघरून ओढलं. असंच करायचा तो. काही मनाविरुद्ध गोष्ट झाली की असंच डोक्यापर्यंत पांघरून ओढून झोपायचं ढोंग करायचा. खरं तर लग्नाच्या आधीच पप्पांनी अमोलला सुचवलं होतं, वर्षभर थांबणं बरं. सुचेताचा एवढा थिसिस झाला की मोकळी होईल ती. सध्या नुसता साखरपुडाच करू. पण अमोल अधीर झाला होता. छे छे, अहो लग्नानंतर काय काम आहे तिला? घरात खंडीभर नोकर, 3 प्रशस्त स्टडी रूम्स, शिवाय माझं फॅक्टरीशी झालेलं पहिलं लग्न. सारा दिवस मी तिकडंच बांधला असतो. लिहायला खूप वेळ मिळेल तिला. एक का चांगले 4 थिसिस लिहू दे. अमोलचा शब्दनशब्द खरा आहे हे तिला सासरी आल्यावर पटलं. मोठा बंगला, सुंदर एकांत, दिमतीला नोकर-चाकर आणि सगळ्याचा कळस म्हणजे फॅक्टरीचं सम्राज्ञीपद. सुखस्मृतींच्या आठवणींनी भरगच्च भरलेले ते दिवस. फॅक्टरी मॅनेजरची पत्नी म्हणून मोठेपणाचे अनेक शिक्के तिच्यावर बसले होते. लेडीज क्लबची प्रेसिडेंस, लायसन्स क्लबची लायनेस, फॅक्टरीत येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांची होस्टेट, अनेक समारंभात फीत कापणारी आणि ओठांवर हास्याची चंद्रकोर ठेवून बक्षीस वाटणारी मानाची पाहुणी. सगळीकडे मानपान, टाळ्या, लोकांचं अत्यंत आदबशीर वागणं, स्तुती सुमनांचा वर्षाव. रात्री झोपताना ती आरशाला विचारी, आरशा आरशा, माझ्यापेक्षा सुखी कोण? आरसा सांगे, कुणी नाही, कुणी नाही. त्या आनंदात भर पडली पिऊच्या आगमनानं. त्यानंतर लगेच 1.5 वर्षांनी गोल्डी जन्मला. सुखाचं माप काठोकाठ भरलं. सुचेता तृप्त झाली. अमोलला म्हणाली, दृष्ट लागेल असा संसार रंगला आपला. खरंच अमोल, एखादं अलौकिक चित्र पुरं केल्याचं समाधान वाटतंय मला. आता वाटतं सारा पसारा आवरून, रंगकुंचले दूर सारून त्या चित्राकडे टक लावून पाहत बसावं. त्यात नवे अर्थ शोधावेत, त्याची जोपासना करावी, नवी चित्र रेखाटायला त्यातून स्फूर्ती घ्यावी. सुचेता, तुला काय सांगायचं ते सरळ सांग बुवा. उगीच मला तुझ्या काव्यात गुदमरून टाकू नको. आपण आता फॅमिली प्लॅनिंगच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ. 2 छान मुलं आहेत आपल्याला. आता बस. पण एवढी काय घाई आहे त्याची? माझी अजून 40शी सुद्धा उलटलेली नाही आहे.
आणि तू तर लग्नाचीच मुलगी दिसतेस अजून. सो व्हॉट? सुचेताच्या आवाजानं किंचित उसळी घेतली. आपण सुशिक्षित आहोत. आपली विचार करायची पद्धत पण वेगळी हवी. आता आपली मुलं राहतील मोठी होत आणि आपण पूर्वीत बसू स्वतःच्या मनाचे छंद. मी PhD करीन, एकीकडे संसार सांभाळीन. सुचेता, अगं हे फॅमिली प्लॅनिंग आपल्यासाठी नाही आहे. काहीतरी डोक्यात घेऊ नको. आपण अजून तरुण आहोत, सुदृढ आहोत, सधन आहोत. तेव्हा सध्या तरी आपल्या मनाचा छंद हा एकच. त्यानं तिला मिठीत घेतलं. आणि खरं सांगू राणी, खूप छान बाळ होतात तुला, सशाच्या गुबगुबीत पिल्लांसारखी. आणखी 2 तरी हवीतच. सुचेताचा कोमल देह अमोलच्या बाहूत एकाएकी साकळला. तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याचा विळखा ढिला पडला. ती दूर झाली आणि डोक्यापर्यंत पांघरून ओढून अमोल कुशीला वळला. आजकाल सुचेताला या फॅक्टरीच्या परिसरातल्या आयुष्याची उबग येत चालली होती. कडेकपारीत धावणाऱ्या निर्जर राणीला नळाच्या पाईपमधला सुरक्षित प्रवास कितीसा मानवणार. कुठेही जा, नमस्ते, मुजरे, अमोलच्या शेजारची मानाची खुर्ची, हारतुरे, फोटो तिच्यासारखं मनात येई. हा साऱ्या गाड्यांमागून नळ्याच्या यात्रेसारखा प्रकार, सगळं कृत्रिम, वरवरचं, केवळ अमोलमुळे मिळालेलं. तिला हे परप्रकाशित जिणं कंटाळवाणं झालं होतं. तिला स्वतःचा असा प्रकाश हवा होता. मग तो अगदी काजव्या इतका असला तरी चालेल. नुकतीच तिनं टाइम्समध्ये एक जाहिरात वाचली. इंग्लिश प्रोफेसरची जागा भरायची होती. 2nd क्लास MA हवा होता. आणि सुचेता तर 1st क्लास MA होती. तिला सहज ही जागा मिळाली असती. आणि शिवाय नोकरी करता करता तिला आपल्या थिसिसकडेही लक्ष देता आलं असतं. ती हरकून गेली. गेले 2-3 दिवस अमोलजवळ ती कुरकुर करीतच राहिली. एवढे जीवाचं रान करून मी शिकले, त्याचं काय चीजच नाही आहे इथे. नेहमी संबंध येतो तो क्लबच्या बायकांशी, आणि त्यांचं बोलणं तर बेबी, रेसिपी आणि साडी यापुढे सरकतच नाही. खरं सांगते अमोल, मला त्या मिसेस गुप्तेंचा फार हेवा वाटतो. का? तिने काय तुझं घोडं मारलं? अमोलनं एकदा विचारलं. माझं काय करणार रे ती? पण बघ कशी खुशाल चेंडूसारखी राहते. कॉलेजमध्ये लेक्चरर आहे म्हणे. रस्त्यातून स्कूटर कशी भन्नाट सोडते. तिला सुद्धा 2 मुलं आहेत आणि आता ती PhD करतेय. तिची गोष्ट वेगळी आहे राणी. तिला पैशांची गरज आहे. आणि शिवाय तिच्या नवऱ्याला बायकोनं नोकरी केलेली चालते. मग तुला नाही चालणार? सुचेताची भुवई एकदम वक्र झाली. बिलकुल नाही. अमोलच्या शब्दांना विलक्षण धार चढली. माझ्या बायको मुलांना सुखात ठेवता येईल एवढा पैसा मिळवायला मी समर्थ आहे. पैशासाठी माझी बायको कुणाची गुलामगिरी पत्करणार नाही. सुचेतानं बोलायचा प्रयत्न केला, पण तिचे ओठ कोरडे पडले. तिला वाटलं आपल्या महत्त्वाकांक्षांच्या मनोऱ्यांना कुणीतरी निर्दयपणे सुरुंग लावलाय आणि त्या प्रचंड आवाजात तिचे हुंदके कुणालाच ऐकायला जात नाही. अमोल म्हणतो, घरात बसून अभ्यास कर. पण कसा? कित्येक वेळा सगळं आवरून ती माडीवरच्या स्टडी रूममध्ये बसे. सरासरी 10-15 मिनिटे शांततेत जात आणि लगेच दारावर हलकीशी थाप पडे. मेम साहब का फोन है. क्लबचा सेक्रेटरी नवी पुस्तकं दाखवायला घेऊन आलाय. दर्जी कपड़ा लेकर आया है. मेम साहब, सारा दूध फट गया. एक ना 1000 भानगडी. सुचेता पुस्तक बंद करून जिना उतरे आणि मग सगळा वेळ असाच निघून जाई. कधी कधी काकुळतेला येऊन सुचेता म्हणे, प्लीज अमोल, तू आज जा ना पार्टीला.
इतका मस्त मूड लागला अभ्यासाचा. पण अमोल एकदम नाराज होईल. छान सांगतेस, तू अभ्यास करत बैस आणि मी जातो कन्वर्टीला सुपारी लावून. अरे पण एवढं तणतणायला काय झालं? त्याच्या पाठोपाठ जिना उतरत तिनं एकदा विचारलं. नेहमी असतेच की मी बरोबर, एखादी वेळी येतो कंटाळा. तुझं ठीक आहे सुचेता, पण माझी पोझिशन फार ऑकवर्ड होते. परवाच्या फंक्शनला तू आली नाहीस, तर 10 जणांनी विचारलं मला. थोडं फिवरिश वाटतंय तिला. म्हटलं तर परस्पर डॉक्टर तुझ्याकडे आला. माहिती आहे ना तुला, त्या दिवशी टुर्नामेंट ओपनिंगचं तसंच. तुला आणायला त्या डेप्युटी मॅनेजरने गाडी पाठवली बंगल्यावर आणि तू भटकत होतीस पाठीमागच्या पहाडावर. तुला कल्पना नाही आहे सुचेता, लोकांमध्ये अकारण संशय बळावतो. त्यांना वाटतं मिया बीबी तेढ उत्पन्न झाली आहे आणि त्याचं कारण तू. बोलता बोलता एकदम त्याचा आवाज कठोरपणा आला. कुठलाही आदर्श नवरा देईल ती सर्व सुख तुझ्यावर उधळली आहे मी. बट यू आर व्हेरी अनग्रेटफुल. सुचेतानं चमकून त्याच्या तोंडाकडे पाहिलं. तोंड फिरवून तो निघून गेला. हतबुद्ध होऊन दाराच्या चौकटीत ती तशीच उभी राहिली. फॅक्टरीप्रमाणे पत्नीलाही मेंटेन करायला त्यानं मनाशी काही ठोकताळे बांधलेले दिसत आहेत. पण पत्नी म्हणजे फॅक्टरी नव्हे. हनुवटीवर पेनचं टोपण फिरवीत मग ती विचार करू लागली. कुठली सुख? पैसा, मुलं, मान, प्रेम. खरं होतं अमोलचं. कुठल्याही सामान्य स्त्रीनं या सुखाच्या मोबदल्यात अमोलवरून जीव ओवाळून टाकला असता. परवा मयुरी वंश फणकारून तेच म्हणाल्या. तुमच्या राजाराणीच्या राज्यात मला काही कलागती नाहीत लावायच्या वहिनी, पण अमोलबरोबर नुसत्या झुळझुळीत साड्या नेसून मिरवायला सुद्धा तुम्ही नाराज असता. त्या थिसिसच्या नावाखाली त्याचं मनस्वास्थ्य पार बिघडवलंय तुम्ही. माझ्या मिस्टरांनी हे क्षणभर सहन केलं नसतं. मयुरीच्या मते सुचेतानं थिसिसचं वेळ टाकून समाजकार्य करावं. सुचेताचा पिंडच मुळी होता ॲकॅडमिक करिअरने पोचलेला. शिवाय सोशल वर्क करायला वेगळं व्यक्तिमत्व लागतं. अबोल, लहरी आणि काहीशी हट्टी सुचेता कसं जमवणार ते? त्यापेक्षा पैसे मिळून समाजकार्याला मदत करता येतेच, पण तिचं म्हणणं ऐकणार कोण? प्रत्येकाच्या डोळ्यात खुपत होता तिचा थिसिस. पण सुचेताही कमी जिद्दी नव्हती. दिवसभर अमोलचा संसार करून रात्री ती स्टडी रूममध्ये बसू लागली. अमोलनं 2-3 दिवस पाहिलं. स्टडी रूमचा दिवा ढणढणत असायचा आणि मध्यरात्रीनंतरही सुचेता बसायची. मग 4थ्या दिवशी रात्री 1:30 वाजता मोटार स्टार्ट केल्याचा आवाज सुचेतानं ऐकला. झटकन उठून तिनं खोलीबाहेर पाहिलं. अमोलची गाडी फॅक्टरीच्या रस्त्यावरून विलक्षण वेगाने धावत होती. इतक्या रात्री कुठे गेला होतास? तिनं चहाच्या वेळी विचारलं. तुझ्या सवतीकडे हो. तिला अजून माझी गरज आहे, तो कडवटपणे म्हणाला. रबर ताणण्यात अर्थ नव्हता. त्या दिवसापासून तिनं रात्रीचा अभ्यास सोडला. पण तापलेल्या काचेवर चरचरणाऱ्या पाण्याच्या शिंतोड्यासारखा एक प्रश्न तिला चटके देत होता. या माणसाच्या पत्नीकडनं इतक्या सामान्य अपेक्षा होत्या, तर त्यानं बुद्धिमान स्त्रीसाठी हट्ट का धरला? संधी येताच तिनं अमोलला छेडलं सुद्धा, पण त्याचं प्रांजळ उत्तर ऐकून ती मात्र थक्क झाली. अगदी साधा प्रश्न आहे. अगं, मला बुद्धिमान मुलं हवी होती आणि त्यासाठी मी तुझी निवड केली, कळलं? तुला नाही आवडत हाय IQची मुलं? सुचेताला कळेना हसावं की रडावं की दोन्ही एकदम करावं.
पण काहीच न करता ती गप्प बसली. म्हणजे आता अमोलला तिच्या थिसीसची जरूरत तर नव्हतीच, पण कौतुकसुद्धा नव्हतं. MAला फर्स्ट क्लास मिळाल्याबरोबर त्यांनी तिला मागणी घातली होती. केवढा दूरवरचा विचार केला होता अमोलनं. मास्टर डिसिजन मेकर म्हणून त्याचा फॅक्टरीत लौकिक होताच. लग्नाच्या बाबतीत सुद्धा या गाजलेल्या डिसिजन मेकरनं भविष्यकाळात तिच्या थिसीसला कावळ्या चिमणीच्या गोष्टी इतकंच महत्त्व द्यायचं ठरवलेलं असणार. गोगलगाय नी पोटात पाय. बिचाऱ्या सुचेतानं मोठ्या आशेनं आपल्या सासूबाईंजवळ आपलं गाऱ्हाणं गायलं होतं. पण त्यांनी तिच्या पाठीवर हात फिरून समजावलं, हे बघ मुली, मला शिक्षणाबद्दल फार आदर आहे. तू अमोलची मर्जी सांभाळून खुशाल थिसीस लिही. पण शिक्षण हे स्त्रीच्या आयुष्यात इमर्जन्सी डोअरसारखं असतं. जे घडू नये ते घडलं तर शिक्षणच स्त्रीच्या मदतीला धावतं. पण अशुभ काही घडावं असं कुणाला वाटेल? आणि मग आंबलेल्या भाजीसारखा थिसीसचा विषय दूर सारून त्यांनी चलाखीनं विषय बदलला होता. मेमसाब, छोटे साहब स्कूल से आए. रामलालचे ते शब्द ऐकताच सुचेताची तंद्री उडाली. पटकन ती बाहेरच्या हॉलमध्ये आली. गोल्डी गाल फुगून रुसून बसला होता. तू का नाही आलीस मला शाळेतून न्यायला? त्याने तिच्याकडं पाठ फिरवली. सलीलची मम्मी रोज येते. डॅडींनी तुला मोटार दिली ना तरी तू येत नाहीस. उगीच काहीतरी लिहित बसतेस. आमची कट्टी आहे तुझ्याशी. सुचेताच्या जिवारी घाव लागला. या चिमुकल्या गोल्डीला सुद्धा आपल्या थिसीसचा राग. कधी ती वाचीत बसली की कपाळाला तिरसटासारखा आट्या घालून तो म्हणायचा, अभ्यास करायला तू काय लहान मुलगी आहेस? चल आम्हाला चिडियाघर दाखवायला ने. सुचेतानं गोल्डीची समजूत काढली. पण गोल्डीमधील अरेरावी तिने पूर्णपणे पारखली होती. हा बाल हुकुमशहा आज मम्मीला आणि मोठा झाल्यावर बीबीला आपल्या पुढं वाकायला लावणार यात संदेह नव्हता. साऱ्यांनी धिक्कारलेल्या थिसीस तिच्या मनाच्या कोपऱ्यात अंग चोरून बसला असतानाच एक दिवस डॉक्टर लिमये तिचे गाईड भेटले. मुंबई युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत अत्यंत दुर्मिळ असणारी पुस्तकं त्यांनी पाहिली होती आणि त्याचा फायदा करून घ्यायला त्यांनी तिला बजावलं. सुचेतातली विद्यार्थिनी एकदम जागी झाली आणि तन्मनातला अणू आणि अणू विद्यामृत प्राशन करायला उद्दीपित झाला. 1-2 महिने मुंबईत राहून तेवढं तरी एक्सप्लोअर करायलाच हवं. तिनं मनाशी ठरवलं. हरवलेलं आवडतं खेळणं सापडल्याच्या आनंदात ती घरी आली आणि गुणगुणत आत शिरली. व्हरांड्यातच पिऊ बाहुल्यातला कोच्यावर झोपवून त्याच्या कपाळाला बाम चोळीत होती आणि तिची लाडकी बाहुली भिंतीशी अस्ताव्यस्त पडलेली होती. दागिने तुटलेले आणि अंगावरच्या शालूच्या चिंध्या. सुचेताला हसू आलं. बाहुली उचलीत ती म्हणाली, का ग पिवराणी, असं फेकून का दिलं तुझ्या शम्मीला? ती फार विकेड आहे मम्मी. बाहुल्यावरची दृष्टीनं उचलताच पिऊ म्हणाली, म्हणते मी PhD करणार म्हणून दिलं भिरकावून. माझ्या बाहुल्याला नको अशी बायको, बिचारा सॅड होईल. मी आता त्याची शादी करणार आहे मुळी शकीच्या लाकडी बाहुलीशी. छान आहे ती, कधीसुद्धा. पुढचं ऐकायला सुचेता तिथं नव्हतीच. आपल्या खोलीचं दार बंद करून तिनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. तिची दशा त्या बाहुलीसारखीच होती. तिला वाटलं, आपल्याला एका कोंडीत पकडलंय. अमोल, सासूबाई, मयुरी आणि आपली पोटची पोरसुद्धा त्यात सामील आहे. हातात हात अडकवून आपल्या भोवती कडं केलंय. आपली वाट अडकवलीये.
प्रत्येकाकडं आपण गयावया करून दाद मागतोय, पण कुणालाच आपली दया येत नाहीये. भोवतीचे हात अधिक घट्ट आवळले जात आहेत आणि आपल्याला तर तो कोंडी फोडता येत नाहीये. मंगळागौरीतल्या खुंडन मिरचीसारखी अवस्था झाली आपली. असंच गोल गोल नाचायचं, याचना करायची. एखादी असफल ढुशी देऊन कोंडी फोडायचा प्रयत्न करायचा, परत नाचायचं आणि अखेर दमून भागून कोंडीत पकडणारी माणसं काय सांगतील ते निमूटपणे ऐकायचं. शेक्सपियरची ट्रॅजेडी अभ्यासायची नाही तर ती जगायची. जगायची आहे माझ्या भाग्यात.